पवारांवर केलेल्या टीकेनं अजितदादा समर्थकांचा संताप झालाय। अण्णा बनसोडे, विलास लांडे यांनी भाजप विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। भाजप विरोधात बोलणाऱ्या दादा समर्थकांना भाजपनं समज द्यावी असं म्हटलं जात आहे। पवारांसंदर्भात आपुलकी आहे तर अजितदादांकडे का गेलात हा सवालही भाजपनं उपस्थित केलाय। काल अमित शाह साहेबांनी जी टीका त्यांच्यावर केलेली, खरं तर आम्ही पाहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे कित्येक नेते अर्थात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार हे माझ्यासाठी गुरु आहेत। वास्तविक बघितलं तर आता निवडणुका होऊन गेलेले आहेत, त्यामुळं एकमेकावर टीका टिप्पणी करणं हे आत्ताच्या साठी योग्य नाही आहे। आज आपण पाहिलं तर शरद पवार 1984 सालाचे आहेत आणि गेली 60 वर्ष या राज्याचे नाही देशाचं म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये एवढ्या खालच्या पातळीवर येऊन बोलणं बरोबर नाही। कारण कोणत्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती कलंक नसणारा नेता कोणता शरद पवार आहे। आणि आपण पाहिलं तर पाठीमागच्या लोकसभेच्या काळामध्ये भटकती आत्मा म्हणून ज्यांना त्यांचा उल्लेख झाला, त्यामध्ये त्या ठिकाणी लोकसभेला किती मोठा फटका बसला। अशा याच्यातनं जर समजा कुठं काय भविष्यात जर समजा काही झालं तर येणारी विधानसभा आहे ती सुद्धा कुठं तर त्यांच्या हातातून जाईल का यासारखी सर्वसामान्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे खात्री वाटायला लागलेली आहे। त्यामुळं बोलताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल की या सर्वांनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे दखल घ्यावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुण्यात आले होते, त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या कार्याचा त्या ठिकाणी गौरव केलेला। आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सन्मानित करण्याचं कामसुद्धा पवार साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि पवार साहेबांचं कर्तृत्व मोठेपण त्या ठिकाणी त्याच्याविषयी वाद व्हायचं कारण नाही, कोणाच्याही मनात शंका नाही। आता त्या ठिकाणी अजितदादांच्या आमदारांनी त्या ठिकाणी त्यांच्याविषयी का भूमिका घेतली हे आता मी कसं काय सांगू। आणि त्यांना जर शरद पवार साहेबांच्या विषयी एवढी कळवळ आणि आपुलकी होती तर त्यांना सोडून अजितदादांबरोबर कशासाठी आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।